आज 12 फेब्रुवारी 2024 सोमवार, माघ मास शुक्ल पक्ष, तिथी तृतीया. चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट. गणेश पूजेचा दुर्गा शर्करा योग, तिळकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती. जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजाविधी. यावर्षी माघ महिन्यातील गणेश उत्सव अतिशय खास आहे. गणरायाची पूजा करण्यासाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. या दिवशी तिळकुंद चतुर्थी, अंगारक योग आहे. गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त. चतुर्थी तिथी 12 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 5:44 पासून 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 2:41 पर्यंत आहे. उदय तिथीनुसार गणेश जयंती ही 13 फेब्रुवारी 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. गणेश पूजा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 पासून ते दुपारी 1:58 पर्यंत आहे. गणेश जयंती 2024 शुभयोग. गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्ध सोबत साध्या आणि सिद्धी योग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:04 पासून ते दुपारी 12:35 पर्यंत आहे. ड्युटीवर प्राण गमावलेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना नियमित सुविधा मिळाव्यात अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. कर्तव्यात जीव गमावलेल्या अग्निशमन दलाच्या कुटुंबियांना नियमित लष्करी जवानांच्या कुटुंबाप्रमाणेच लाभ देण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. समितीने प्रत्येक श्रेणीतील किमान 35 लाख रुपये आणि कमाल श्रेणीतील 55 लाख रुपयाची शिफारस केली आहे. संसदेने पेपर लीक रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले. राज्यसभेत विरोधी पक्षांनीही दिला पाठिंबा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी संसदेने शुक्रवारी विधेयक मंजूर केले. संसदेने संमत केलेल्या सार्वजनिक परीक्षा विधेयक 2024 मध्ये जास्तीत जास्त 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. हे विधेयक शुक्रवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. राज्यमंत्री म्हणाले की हे विधेयक तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आहे. संपूर्ण जगाचा भारतावरील विश्वास वाढतोय, पण ही भारताची वेळ आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. सर्व परिस्थिती अनुकूल आहे, संधी वाढत आहे, गरिबीही कमी होत आहे. ते पुढे म्हणाले की संपूर्ण जगाचा भारतावरील विश्वास सतत वाढत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे सरकारचे प्राधान्य आहे. भारताचा विकास दर सातत्याने वाढत आहे, तर आमचे टीकाकार यांनी टीकेच्या बाबतीत खालची पातळी गाठली आहे असे म्हणत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका केली. राज्यातील उपमुख्यमंत्री पद रद्द होणार का? सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण. विविध राज्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्ती विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की घटनेत कोणतीही तरतूद नसतानाही विविध राज्य सरकारांनी उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. घटनेच्या कलम 164 मध्ये फक्त मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची तरतूद आहे. सध्या देशातील 14 राज्यांमध्ये 26 उपमुख्यमंत्री आहेत. अधिवक्ता मोहनलाल शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांमध्ये म्हटलं आहे की उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीचा राज्यातील नागरिकांशी काही संबंध नाही. तसेच तथाकथित उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील जनतेचे अतिरिक्त कल्याण होत नाही. म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळण्यास पहा सोडती संबंधी सर्वात मोठी बातमी. आता सर्वसामान्य नागरिक तसेच कोकणवासियांच्या घराचं स्वप्न साक्षात उतरणार आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली. गेल्या 3 वेळा तारीख घोषित करूनही ही सोडत रखडलेली होती. कुठल्या न कुठल्या कारणाने ही सोडत पुढे ढकलली जात होती. मात्र आता कोकणातील तब्बल 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारी 2024 ला ही सोडत ठाण्यात काढण्यात येणार आहे. पुन्हा अवकाळी पावसाचं संकट. या भागात येलो अलर्ट, तिथे गारपिटीची शक्यता. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के.एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जालना, हिंगोली आणि परभणी वादळी वाऱ्यांसह हलका आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यासोबत जळगाव, पुणे, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा चिंतित असून हातातोंडाशी आलेल्या पिकाकडे तो डोळे लावून बसला आहे.
विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपीटमुळे यवतमाळमध्ये गहू हरभऱ्यांचे मोठं नुकसान, बळीराजा हवालदिल. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला. शेत शिवारातील उभे असलेले पीक वादळी वारा व गारपिटीने जमीनदोस्त झाले. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सर्वे करून नुकसानाची माहिती शासनाला द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. स्पॅम मेसेजमुळे त्रस्त आहात का? व्हॉट्सअपच्या नवीन फीचरद्वारे कॉन्टॅक्ट होणार थेट स्क्रीनवर ब्लॉक. व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. अँड्रॉइड आणि आयफोनच्या वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनच्या लॉक स्क्रीनवरून संपर्क ब्लॉक करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जेव्हा तुमच्या फोनमध्ये एखादा नंबर सेव्ह नसेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती एखाद्या फ्रॉड कंपनीकडून तुम्हाला संदेश आला असेल, तेव्हा व्हॉट्सअप तुम्हाला उत्तर देण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी स्क्रीनवर 2 नोटिफिकेशन देईल. तुम्ही संपर्क ब्लॉक करणे हा पर्याय निवडला तर नेहमीप्रमाणे तुम्हाला यापुढे ती व्यक्ती मेसेज करू शकणार नाही. तसेच जर तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे ब्लॉक आणि रिपोर्ट हा पर्याय निवडला तर त्या व्यक्तीकडून पाठवण्यात आलेले शेवटचे 5 मेसेज कारवाईसाठी व्हॉट्सअपकडे पाठवले जातील. घर खरेदीदारांना दिलासा, बिल्डर दिवाळखोर झाला तरी ग्राहकांचे सहजपणे मिळणार पैसे. आता घर खरेदीदारांना बिल्डर दिवाळखोर झाला तरी परतावा सहज मिळेल आणि याबाबत गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व राज्यांच्या रेराला एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाला पुनर्प्राप्ती यंत्रणा अधिक मजबूत करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांच्या रेराला नियमानुसार गुजरात रेराच्या पार्श्वभूमीवर वसुलीची प्रणाली तयार करण्यास सांगण्यात आले असून यामध्ये रेराला ही वसुली अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. अयोध्येपाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अयोध्या, काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली त्या पद्धतीने मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर निर्माण व्हावे अशी लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आळंदीमध्ये गीत भक्ती अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला फडणवीस आले असताना त्यांनी हे मत व्यक्त केले. आजपासून मिळणार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. प्रति ग्रॅम एवढी किंमत. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड सोमवारपासून म्हणजेच आज 5 दिवसांसाठी खुले आहे. गोल्ड बॉन्डच्या या हप्त्याची इश्यू प्राइस 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना फेस व्हॅल्यू मधून प्रति ग्रॅम 50 रुपयाची सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. SGB ची विक्री शेड्यूल कमर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सेटलमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड आणि BSE लिमिटेड द्वारे केली जाईल. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. ESIC चे नियम शिथिल. जाणून घ्या कोणाला होणार फायदा. ESIC ने विमाधारक सेवानिवृत्त कामगारांना वैद्यकीय लाभ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचा फायदा अशा विमाधारक सेवानिवृत्त कामगारांना होतो ज्यांना वेतन मर्यादा ओलांडल्यामुळे ESIC योजनेच्या कव्हरेजमधून वगळण्यात आले आहे. 1 एप्रिल 2012 नंतर कमीत कमी 5 वर्ष विमा सेवेत असलेल्या आणि 1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर 30,000 रुपयापर्यंत वेतनासह निवृत्ती सेवेच्छेने निवृत्त झालेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 18 फेब्रुवारी पासून भारतात होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील 120 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तब्बल 3 दशकांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे. 18 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या कालावधीत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेची 21वी आवृत्ती आहे. सध्याची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना बिस्वाल्का आणि माजी विजेती टोनी सिंग यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती दिली. 20 फेब्रुवारी रोजी भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यात जगभरातील देशांचे 120 स्पर्धक सहभागी होणार आहेत.
डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी ICMRची तयारी, 25,000 स्लाइड सादर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च टीमने हा पुढाकार घेतल्याची माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना चांगले उपचार देणे त्यांचे ध्येय आहे. आजाराच्या प्रतिबंधासाठी भारतात लवकरच पहिली राष्ट्रीय मलेरिया स्लाइड्स बँक स्थापन करण्यात येणार आहे. आतापर्यंत 25,000 स्लाइड्स गोळा करण्यात आल्या असून त्या राज्यांच्या संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. PM किसान सन्मान निधी गावोगावी शिबिरे उभारणार. 10 दिवसात 76 लाख शेतकऱ्यांचे KYC होणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत निवड झालेल्या 76 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी 12 ते 21 फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम राबवून त्यांची KYC पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्याने राज्यांना पत्र लिहिले आहे. 10 दिवसांच्या आत गावोगावी शिबिरे आयोजित करून सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल. सुरू होणाऱ्या या योजनेअंतर्गत दरवर्षी 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये पाठवले जातात. यापूर्वी सरकारने 1 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी या कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत 50 लाख शेतकऱ्यांचे KYC पूर्ण केले आहे. गुगल क्रोम अपडेट करा. सरकारच्या युजर्सला इशारा. गुगल क्रोम अपडेट करण्याची गरज असल्याचे CRTE म्हटले आहे, कारण यात काही त्रुटी असू शकतात ज्यामुळे युजर्सच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. गुगल क्रोम अपडेट न झाल्यास हॅकर्स त्यांचा फायदा घेऊन युजर्सची खाजगी माहिती चोरू शकतात. अशा वेळी सर्व युजर्सनी क्रोम अपडेट करावे. गुगल क्रोम अपडेट करण्यासाठी युजर्सला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील, त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार दरमहा 1,500 रुपये निवृत्ती वेतन देणारी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना काय आहे? श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही त्यापैकी एक योजना असून त्या माध्यमातून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देण्यात येतं. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, हा उद्देश ही योजना सुरू करण्यामागे आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतो, त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच या योजनेची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँकेत थेट जमा होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपलेसरकार.महाऑनलाईन.gov.in ही लिंक असून तुम्ही अधिक माहिती स्क्रीनवर पाहू शकता. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृती आराखडा. फसवणूक झाल्यास पैसे परत मिळणे सोपे. वित्तीय संस्थांमधील वाढत्या ऑनलाईन फसवणुकी दरम्यान वित्तीय सेवा विभागात आढावा बैठक घेण्यात आली. बँका आणि वित्तीय संस्था 10 अंकी क्रमांक जारी करतील. त्याचबरोबर व्यावसायिक आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी 140x1 सिरीजचा वापर केला जाणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 500हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 3.8 लाख सिम ब्लॉक करण्यात आले असून 50,000 IMEI ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याशिवाय 592 बनावट लिंक ऍप्लिकेशन्स आणि 2194 URL ही ब्लॉक केले आहेत. दूरसंचार विभागाने बनावट आणि बनावट कागदपत्रांवर घेतलेले मोबाईल कनेक्शन AI आणि ML आधारित अस्त्र हे इंजिन विकसित केले आहे. महाराष्ट्रातल्या या बँकेने अचानक वाढवले व्याजदर, ग्राहकांना फटका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण आढाव्यानंतर सलग 6व्या बैठकीमध्ये व्याजदर जैसे ते ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्यामुळे व्याजदर वाढणार नाही असं समजून कर्जदार नोकर वर्गाने निश्वास सोडला. मात्र आता अचानक एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जावरील व्याजदरात वाढ करत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. RBIच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी ही घोषणा करण्यात आली. महाबँकेने निधीवर आधारित कर्ज व्याजदरामध्ये म्हणजेच MCLR मध्ये 0.10% वाढ केली आहे. त्यामुळे आता या बँकेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी MCLR 8.80% गेला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, उद्योग कर्ज आणि वाहन कर्जांवरील व्याजदर देखील वाढणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार. गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला जाईल असे अमित शाह यांनी म्हटले. मला हे स्पष्ट करायचे आहे की CAA कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांना नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसनेच त्यांना हे
वचन दिले होते. सीए बाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. सीए फक्तच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे अमित शहा यांनी म्हटलं. टाटा पाठोपाठ आता महिंद्रा ग्रुपही बनवणार भारतात विमान. या विदेशी कंपनीसोबत केला करार. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा समूहाने ब्राझिलियन कंपनी एम्ब्रार सहकार्याने C390 मिलेनियम विमान तयार करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी हवाई दलाच्या गरजेनुसार ते तयार करण्याचे मान्य केले आहे. जगातील तिसरी सर्वात मोठे पॅसेंजर जेट उत्पादक एम्ब्रेट डिफेन्स अँड सिक्युरिटी आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्स या करारावर एकत्र काम करतील. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या डीलमुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांच्या मदतीने आम्ही भारतीय हवाई दलाच्या गरजा पूर्ण करू शकू. हवाई दल MTA साठी लवकरच निविदा काढणार आहे. आमचा संयुक्त उपक्रमही यात सहभागी होणार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी सांगितलं. येत्या 5 वर्षात भारत नंबर 1 ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब होणार, नितीन गडकरी म्हणाले. भारत 2029 पर्यंत जगातील क्रमांक 1 ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी नुकतीच एका कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सरकारचे लक्ष जागतिक दर्जाचे रस्ते निर्माण करण्यावर आणि पर्यायी इंधनाकडे वाटचाल करण्यावर तसेच देशातील लॉजिस्टिक खर्च कमी करण्यावरही असेल, असे ते म्हणाले. सर्व उत्पादनांबरोबरच मोठे उत्पादकही देशात आहेत. हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेला बहुसंख्य बळ देईल. आपण स्वावलंबी भारत होऊ आणि आपण तिसरा सर्वात मोठा उद्योग करू, असं वाहन उद्योगाच्या क्षमतेबाबत बोलताना गडकरी म्हणाले. PM विश्वकर्मा योजनेसाठी लॉगिन उघडले. 3000हून अधिक अर्ज प्राप्त. आतापर्यंत 3052 अर्ज ऑनलाईन करण्यात आले आहेत. त्यासाठी अद्याप कोणतीही डेडलाईन निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांना अर्ज देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळू शकेल. त्यानंतर या सर्वांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. हे काम 3 पातळ्यांवर केले जाणार आहेत. पंचायत सचिव पहिल्या स्तरावर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची पडताळणी करेल. या योजनेत सहभागी होणारे मोची, कुंभार, सोनार, मिस्त्री, शिल्पकार, लोहार, नौका बनवणारे तसेच न्हावी, टेलर, फिशनेट बनवणारे, धोबी, कर्लमकर, भाऊली व खेळणी बनवणारे, चटई व झाडू बनवणारे, कुलूप बनवणारे आदींना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून ते सर्वजण आपला व्यवसाय प्रस्थापित करून स्वावलंबी होऊ शकतील. तर या होत्या 25 फटाफट मोठ्या बातम्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि PM मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.